नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. 1 जानेवारी आता जवळ येऊन ठेपलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमामधला विजयस्तंभ परिसरात जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आलेली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी. कोरेगाव भीमा इथं 1 जानेवारीला यंदा 201वा स्मृतिदिन आहे. विजय दिन जो साजरा केला जातो रणस्तंभाजवळ, आणि गेल्या वर्षी 200वा दिन होता आणि ज्या काही अघटित घटना घडल्या होत्या, हिंसाचार झाला होता, त्या पार्श्वभूमीवरती यंदा अत्यंत कडक असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे जवळपास 5000 पोलीस हे इथं तैनात असणार आहेत. खरं तर गेले वर्षभरच एक प्रकारे या सगळ्या परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि वाहनं देखील जी आहेत ही 31च्या मध्यरात्रीपासून 1 तारखेच्या रात्री उशिरापर्यंत वळवण्यात आलेली आहेत. म्हणजे पुण्यावरून जर नगरला जायचं असेल तर चाकण मार्गे शिक्रापूरला जावं लागेल, किंवा नगरवरनं यायचं असेल तर शिक्रापूर मार्गे चाकणला, आणि 10 ते 12 लाख भाविक इथं येतील असा अंदाज आहे. आणि या ठिकाणी ही काळजी घेतली जाते की काहीही आक्षेपार्ह जे भित्तीपत्रकं असतील, पॅम्पलेट्स असतील किंवा सोशल मीडियावरती मेसेजेस असतील ते पसरू नयेत, याच्यावरती देखील पोलिसांची करडी नजर आहे. आपण बघतोय पोलीस बंदोबस्त चोख आहे. CCTVचं जाळं जे आहे ते सुद्धा या ठिकाणी आहे. म्हणजे काहीही घटना अघटित अप्रिय घडू नये यासाठी अक्षरशः डोळ्यामध्ये तेल घालून पोलीस जे आहेत ते इथं बंदोबस्त करतात. आपण बघितलं की भाविक जे आहेत ते सुट्ट्यांमुळं येत आहेत, परंतु इकडं आल्यानंतर प्रत्येकाची नोंद ठेवली जाते. कुठल्या तुम्ही शहरातून आला, तुमचा पत्ता काय, तुमचा मोबाईल नंबर काय, याची सगळी माहिती जी आहे ती ठेवली जाते. त्यामुळं एक प्रकारे छावणीचं स्वरूप जे आहे ते या रणस्तंभाच्या परिसराला आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आतापासूनच कोरेगाव भीमा परिसरात आंबेडकर अनुयायी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. काही अनुयायांशी देखील आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली. कोरेगाव भीमा इथं 1 जानेवारीला रणस्तंभाचं दर्शन करण्यास किंवा अभिवादन करण्यास गर्दी होते. भाविकांची लाखोंची गर्दी असते. यंदा तर 10 ते 12 लाख येथील पर्यटक असा अंदाज आहे. आता बघतो आपण, आत्ताच पर्यटक येत आहेत कारण सुट्ट्या आहेत क्रिसमसच्या किंवा 31च्या, आणि इथं येऊन रणस्तंभ जो आहे त्याला अभिवादन करतायत, त्याची माहिती घेत आहेत. परंतु इथं आल्यानंतर प्रत्येकाची नोंद ठेवली जाते. असाच एक आत्ता जथ्था आलेला आहे. आपण बोलूयात. तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आला? लातूरहून आलेलो आहे. माझं नाव विनोद मल्लिकार्जुन लोखंडे आहे. बरं, दरवर्षी आता पहिल्यांदा? दरवर्षी. बरं, यंदा आधीच आला? नाही, दरवर्षी होतो. ओके, हां. काय पण सांगाल? दरवर्षी राहायला इथं असतो मी, पण कोरेगाव भीमालाच राहतो. लोणीकरला जॉबला आहे. दरवर्षी माझी पूर्ण फॅमिली वगैरे आम्ही घेऊन येतो, मानवंदना द्यायला येत असतो. काय सांगाल, यावर्षी तर खूप बंदोबस्त आहे. गेल्या वर्षी जो प्रकार घडला होता नाही, या वर्षी तसं काय घडणार नाही. पोलीस प्रशासनाने भरपूर एकदम व्यवस्थित ठेवलेलं आहे. तसं बघायला गेलं तर यावर्षी खूप सहकार्य करतायत. बरोबर. आणि येणारी पब्लिक पण खूप आहे यावर्षी, त्यामुळे जेवढं शांततेत होईल तेवढं छानच आहे. आपले पोलीस कर्मचारी अक्षरशः इथं राहुट्या देखील या परिसरामध्ये बघतो. याचा अर्थ इथंच एक जागता पहारा रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून जो आहे तो आहे. त्यामुळं पर्यटक किंवा भाविक ज्यांना इथं यायचं त्यांनी जरूर यावं. त्या दिवशी देखील परवानगी आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त मात्र लोकांनी येऊ नये असं आवाहन केलेलं आहे. त्यामुळंच जी वाहनं आहेत अवजड तीसुद्धा या सगळ्या मार्गावरती असणार नाहीत, परंतु तरीसुद्धा सगळ्या ज्या सोयी आहेत, अगदी पाण्याच्या टँकरपासून सगळ्या मोबाईल टॉयलेट्सच्या, त्या सगळ्या इथं केल्या जाणार आहेत. त्यामुळं चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि पर्यटकांचा जो ओघ आहे तो आधीपासूनच सुरू झालेला आहे हे आपण बघतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि आपण बघणार आहोत, यंदा कोरेगाव भीमामध्ये जवळपास 10 लाख आंबेडकर अनुयायी येतील असा अंदाज आहे आणि या पार्श्वभूमीवर तब्बल 5000 पोलीस देखील इथे खडा पहारा देणार आहेत. दरवर्षी 1 जानेवारीला देशातील आंबेडकरी अनुयायांची पावलं कोरेगाव भीमाकडे वळतात. विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे. यंदा 10 लाख लोक येण्याचा अंदाज आहे. त्याच पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारनं या परिसराचा ताबा घेतला असून सुरक्षेच्या दृष्टीनं विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. या परिसरात 5000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून SRPFच्या 12 कंपन्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असणार आहेत. पोलिसांप्रमाणेच आकाशातूनही 11 ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असेल.
इथे येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून 300 पाण्याचे टँकर्स जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात येणार आहेत। तसंच 32 रुग्णवाहिका आणि 23 अग्निशमन बंब तैनात करण्यात येत आहेत। 380 मोबाईल टॉयलेटची सुविधा सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून पुरवण्यात येणार असून आणीबाणीच्या काळात मदतीसाठी 7820966966 हा हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलाय। या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील 200 समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 1 जानेवारीच्या रात्री 10 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आलाय। या कालावधीत नगरहून पुण्याकडे जाणारी अवजड वाहनं शिक्रापूर चाकण मार्गे वळवण्यात येणार आहेत। तसंच पुण्याहून नगरकडे जाणारी वाहनं चाकणहून शिक्रापूर मार्गे वळवण्यात येणार आहेत। यावर्षी प्रशासनाने खूप चांगली अशी तयारी केलेली आहे। तयारीचं मिनिंग असं आहे की एक तर असं आहे की त्या ठिकाणी खूप मोठा बंदोबस्त असणार आहे, पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। मागच्या वर्षीपेक्षा 10 पट 15 पट संख्येत पोलीस बल तिथे तैनात आम्ही करतो आहे। तिथे पॅरामिलिटरी फोर्सेस पण येऊ शकतात किंवा स्टेट जो SRPFचे जवान तसेच लोकल पोलीस किंवा बाकी जिल्ह्याचे पोलीस तिथे खूप चांगल्या प्रकारचे बंदोबस्त प्लान तयार झालेला आहे। यंदा कोरेगाव भीमा ग्रामपंचायत आणि पेरणे ग्रामपंचायतीकडूनही विविध सेवा सुविधा पुरवल्या जाणार आहेत। याच्यापूर्वी 31 डिसेंबरला जी काही मुलं बाहेर जात होती त्या मुलांनी असं ठरवलं की गावामध्ये थांबून गावचा इथे स्वागत करायचं, गावचं संरक्षण करायचं आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करून येणाऱ्या लोकांचं स्वागत करून 1 जानेवारी चांगल्या पद्धतीने करायचं असं ठरलेलं आहे। या ठिकाणी प्रशासन व आमचे ग्रामपंचायत यांच्या वतीने सर्व भाविकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे। येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही। पिण्याचं पाणी, त्यानंतर आरोग्याची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था प्रशासनाने आणि ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत। येत्या 12 जानेवारीपर्यंत विजयस्तंभ परिसराचा ताबा राज्य सरकारकडे राहणार असून 1 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज झाली आहे। अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, कोरेगाव भीमा, पुणे। आपण बघतोय मोठ्या प्रमाणात इथे तयारी करण्यात आली आहे, पण या सगळ्याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, या गेल्या वर्षी इथे नेमकं काय घडलं होतं हे देखील जाणून घेऊयात। पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमातल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येनं हजेरी लावतात। गेल्या वर्षी कोरेगाव भीमाच्या रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं इथं लाखो आंबेडकरी अनुयायी दाखल झाले होते। मात्र या विजयस्तंभापासून जवळच असलेल्या सणसवाडीत 2 गटांमध्ये किरकोळ बाचाबाचीचं पर्यावसान दगडफेक आणि जाळपोळीत झालं। बघता बघता परिस्थिती गंभीर बनली। त्यामध्ये अनेक गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली। दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू ओढवला। या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले। घटनेचं गांभीर्य ओळखून राज्य सरकारनं या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले। या दंगलीला एल्गार परिषद जबाबदार असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला। कोरेगाव भीमा दंगलीच्या 1 दिवस आधी म्हणजे 31 डिसेंबर 2017ला पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानं पुढाकार घेतला होता। एल्गार परिषदेत झालेल्या प्रक्षोभक भाषणांमुळेच कोरेगाव भीमाच्या दंगलीतील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचा आरोप पोलिसांनी केला। तसंच अर्बन नक्षलवादाचा हा परिपाक असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता। या प्रकरणातील एक आरोपी रोना विल्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांनी गौप्यस्फोट केल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं। पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं। गेल्या वर्षीच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त भीमा कोरेगावमध्ये तैनात केलाय। अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि कोरेगाव भीमाच्या ग्राउंड झिरो रिपोर्ट नंतर आता या बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।